ॲडव्हान्स स्टडी पॉईंटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. मित्रांनो, सगळ्यांनी सेकंड रिस्पॉन्ससाठी खूप वाट पाहत आहे मित्रांनो. आणि येत्या 15 ते 20 तारखेच्या दरम्यान मित्रांनो, या महिन्यामध्ये सेकंड रिस्पॉन्सशिप येणार आहे. आपण मुद्द्याच्याच गोष्टीवर बोलायचं, कारण टाईमपास न करता आपण योग्य माहिती तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो. आणि मित्रांनो, आणि महत्त्वाचं, मेरिट लिस्ट कितीवर लागू शकते, कितीवर लागणार आहे, खूप खूप कोणी किती पण सांगत आहे. तर प्रत्येक जिल्ह्यासाठी एकच रडणं आहे मित्रांनो, की 15 मार्कवाले विद्यार्थी सेफ आहे. कारण की मित्रांनो, सगळीकडे 14 पेक्षा आणि 13, कोणाला 15 या दरम्यानच मित्रांनो खूप विद्यार्थ्यांना मार्क आहे. म्हणून मित्रांनो, शिपाईसाठी एकदम 15 मार्कवाले 15च्या वर आणि 15 मार्कवाले मित्रांनो एकदम सेफ आहे. कारण की 15 मार्कवाले जर मित्रांनो नॉर्मलायझेशनमध्ये मित्रांनो त्यांचं मार्क वाढू शकते. कारण की 15 वाल्यांचं जास्त पण होऊ शकते, 20 पर्यंत जाऊ शकते मित्रांनो. आणि क्लर्कसाठी 25 मार्कवाले विद्यार्थी एकदम सेफ आहे. आणि 20 वाले पण सेफ आहे मित्रांनो, कारण की 20 वाल्यांचे बी मार्क नॉर्मलायझेशनमध्ये वाढू शकते. आणि येत्या 4 ते 5 दिवसात मित्रांनो, 20 तारीखच्या आतमध्येच मित्रांनो तुम्हाला सेकंड रिस्पॉन्सशीट बघायला मिळेल. आणि पुढील 10 दिवसातच मित्रांनो नॉर्मलायझेशन पण लागून जाईल. आणि तुम्हाला जर याची माहिती, नॉर्मलायझेशनची सेकंड रिस्पॉन्सशिप केव्हा येणार आहे, नॉर्मलायझेशनची माहिती जेव्हा पण येईल मित्रांनो, तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नॉर्मलायझेशन किंवा सेकंड रिस्पॉन्सशिप आली की मी तुम्हाला लगेच हे व्हिडिओ बनवून सांगून देईल. तर त्या आणि ऑल नोटिफिकेशन जरूर करा मित्रांनो, कारण की तुम्ही ऑल नोटिफिकेशन केलं म्हणजे तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल. मी जसं व्हिडिओ बनवेल तसं तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि थँक यू. सबस्क्राईब अँड शेअर युअर फ्रेंड.